22 जानेवारीला आता अयोध्येतल्या मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचं चित्र असलेलं टपाल तिकीट सुद्धा प्रसिद्ध केलंय. देशातल्या निरनिराळ्या भागातून श्रीरामासाठी भेटवस्तू येऊ लागल्यात. काही अयोध्येत पोहोचल्या सुद्धा आहेत. महाराष्ट्रातूनही लाकूड, वृंदावनमधून बासरी अशा अनेक भेटवस्तू श्रीरामासाठी दिल्या गेल्यात. रतन टाटा, अमिताभ बच्चन, विराट कोहली पासून विविध क्षेत्रातल्या निरनिराळ्या व्यक्तींना या सोहळ्याचं आमंत्रण दिलं गेलंय. त्यातच सध्या नागपूरच्या वाटकर भगिनींच्या आमंत्रणाची चांगलीच चर्चा होतीये. आम्हाला खूपच आनंद झालाय, कारण आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो की आपल्याला अयोध्येला 22 तारखेला जाता येईल का, आणि तो क्षण आलाय की आम्हाला जाता येईल अयोध्येला 22 तारखेला. आणि आम्हाला निमंत्रित केलंय यूपी गव्हर्नमेंट कडून, आणि आमचा 22 तारखेला प्रोग्राम होणार आहे तिथे. भाग्यश्री आणि धनश्री वाटकर या जुळ्या बहिणी आपल्या भजन गायनासाठी ओळखल्या जातात. याआधीही राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला त्या दोघींनी अयोध्येत भजन गाण्याचा मान मिळवला होता. आता राम मंदिर लोकार्पणासाठीही त्या सादरीकरण करणार आहेत. याआधीही आम्हाला अयोध्येला भजन प्रस्तुती देण्याची संधी मिळाली आहे. आम्ही 5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येला भूमिपूजन समारोह जेव्हा होतं तेव्हा सुद्धा आम्ही तिथे भजन गायलो होतो. आणि त्याच्यानंतर दीपोत्सव 2021 ला तो प्रोग्राम पण यूपी गव्हर्नमेंटनी आयोजित केलेला होता. तिथेही आम्हाला गायण्याची संधी मिळाली. आता 22 जानेवारीला या दोघी कुठल्या कुठल्या भजनांचं सादरीकरण करणार आहेत याचीही माहिती त्यांनी दिली आहे. आमचा कार्यक्रम अयोध्येला 22 जानेवारीला होणार आहे, आणि तो कार्यक्रम आम्हाला सगळ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर आम्हाला तिथे गायण्याची संधी मिळाली. हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे. आणि आमचा कार्यक्रम तो सायंकाळी असणार आहे. लता मंगेशकरजी यांनी गायलेली नवीन नवीन भजनं आम्ही गाणार आहोत. जसं ठुमक चलत रामचंद्र, श्री रामचंद्र कृपालू भजमन, आणि पायूजी मैंने राम रतन धन पायू, ही अशी भजनं आम्ही तिथे गाणार आहोत. प्रभू रामाच्या या सोहळ्यासाठी गुरुवारी रामाची मूर्ती आणण्यात आली. जय श्रीरामच्या घोषणा देत क्रेनच्या मदतीने रामाची मूर्ती मंदिरात नेली गेली. मंदिरात मूर्ती ठेवण्यापूर्वी विधिवत पूजाही केली गेली. शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही मूर्ती असून तिच्यासह इतर निर्धारित मूर्तींची प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे. आणि यासाठी या भगिनींना आमंत्रण दिलं गेलंय. फक्त नागपूरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून सध्या या दोघींचं कौतुक होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.